का? पंखा बंद कर. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच देवत्व आहे. आणि माझ्या प्रिय सहकार्यानो, आज आपण येथे एका अतिशय महत्त्वाच्या दिवसाचे औचित्य साधून एकत्र आलो आहोत. समाजाचा आत्मा आहेत त्या आपल्या लढली झाशीची राणी. सरोज गाजरे आणि शारदा गावडे अभिनव विद्यालय यांचं सत्कार. शुभांगी गाडेगावकर यांचा सत्कार लता जाधव संस्थेच्या सदस्या आशाल शिरपळ आणि फेटा जेवण करत आहेत. शुभांगी सारा सुनील कांबळे श्वेता गौतम तोत्रे यांचा सत्कार साहेबांकडून. या सर्व शिवशंभो मर्दानी आखाडा मीरा भाईंदरच्या मुली आहेत. यांनी युनिक वर्ल्ड रेकॉर्ड जागतिक विश्व विक्रम केलेला आहे. इसका कुमारी हिरण्या राजन शेडगे, तारा सुधीर कांबळे, ऋतू विनोद धावडे, सिद्धी सुमन परब, आर्या भरत परब, आर्या संतोष शिंदे, आराध्या सनी वेतोस्कर, संस्कृती कदम यांचा सत्कार. सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर सर, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे धीरज कोळी सर हे त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करत आहेत. हा सर्वांकडे बघा. टाळ्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विवेक मुगळीकर सर आणि कोळी सर करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी सर हे प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ आणि बक्षीस देऊन करत आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर सर आणि धीरज कोळी सर हे करत आहेत. फेटा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करत आहेत. करण्या प्रास्ताविकात आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझ्या सहकारी सौ गाजरे मॅडम या करतील. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालनापासून संपूर्ण कार्यक्रम महिलांनीच करायचा असं आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही ठरवलं होतं. परंतु 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नवघर पोलीस तर्फे आयोजित या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जंगम साहेब, श्री सौ
शिवणीकर मॅडम, पाटील मॅडम, गोखले मॅडम, उपस्थित सर्व महिला भगिनी आणि माझ्या पुरुष मित्रांनो, आजच्या या जागतिक महिला दिनी प्रथम मी सर्व उपस्थित महिला भगिनींना शुभेच्छा देतो की आज जसा सन्मान तुम्हाला इथं मिळाला, तुमच्या घरामध्ये मिळाला, तसाच सन्मान वर्षभर तुम्हाला तुमच्या घरामध्ये समाजात वावरताना मिळो. यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमते देवता. जिथं स्त्रीची पूजा होते तिथं देवतांचा वास असतो असं म्हणतात. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये शक्तीचं पूजन ज्यावेळी करायचा विचार मनात येतो त्यावेळी आदिशक्ती समोर येते, देवी समोर येते. आणि या देवीचा आदिशक्तीचा आपण शक्ती मिळावी म्हणून पूजन करत असतो, देवळात पूजन करत असतो. आणि घरामध्ये हे चित्र आता बदलत चाललंय. आज महिला, आपण 21व्या शतकाचा विचार केला तर आज आपली एक भारतीय महिला सुनीता विल्यम्स अंतरिक्षात आहे. गेली कित्येक दिवस ती झगडते खाली येण्यासाठी. म्हणजे आज महिला कुठपर्यंत गेली, अंतराळात जाण्याचं आज महिलांनी ठरवलं. तिनं अंतराळात गेली आणि अंतराळात आज यशस्वीपणे ती तिथल्या परिस्थितीची झगडते. म्हणजे महिलांमध्ये किती शक्ती असते, ही शक्तीची जाणीव आज तुम्हाला करून द्यायची आहे कार्यक्रमातून. नेहमी महिला अबला 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 असं आपल्याला म्हणलं जातं, परंतु माझं म्हणणं आहे की तुम्ही कुणीच अबला नाही, तुम्ही सगळे सबला आहेत. आणि दुर्जनांचा तबला वाजवण्यासाठी तुम्हाला तयार राहायला पाहिजे. स्त्री ही सबला आहे हे अनेक पौराणिक ऐतिहासिक संदर्भातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. परंतु अजूनही स्त्रिया या मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाहीत की आपल्यामध्ये शक्ती आहे. आपली ही शक्ती जर जागृत झाली तर भल्या भल्यांना ही चारी मुंड्या चित करते. हे ज्यावेळी या स्त्री वर्गाच्या लक्षात येईल त्यावेळी हे अन्याय अत्याचार थांबतील. पोलिसांची गरज पडणार नाही, फक्त त्या शक्तीची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे. तुम्हाला एक 2-3 उदाहरणं मी देतो त्यासाठी की स्त्रीमध्ये किती शक्ती असते. तुम्ही सत्यवान सावित्रीचं उदाहरण ऐकलेलं आहे. वट सावित्री पौर्णिमेला पूजा करताय तुम्ही, आणि त्या सावित्रीसारखं बळ आपल्याला मिळो यासाठी वडाला फेऱ्या मारून आपण ती पूजा करत असतो. परंतु या कलियुगातली सावित्री तुम्हाला माहीत नसेल किंवा बऱ्याच जण काही जणांना माहिती असेल. तर अशी एक स्त्री आपल्या पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात मजुरी करत होती. वय होतं 55 ते 60 वर्ष. आणि कुटुंबामध्ये तिचे पती, 2 मुलं, 1 मुलगी असं कुटुंब होतं. आणि मजुरी करून ती स्त्री आपले गुजारा करत होती. त्या स्त्रीचं नाव होतं लता भगवान करे, बुलढाणा जिल्ह्यातली होती. आणि सुखाचे म्हणजे दिवस चालले होते, बऱ्यापैकी होतं, खाऊन पिऊन सुखी होते. रोजची मजुरी 4 पैसे मिळायचे, त्याच्यात पोट भरायचं, अगदी व्यवस्थित संसार चालू होता. परंतु या संसाराला एक दिवशी दृष्ट लागली. तिच्या नवऱ्याच्या छातीत दुखू लागलं. आणि ज्यावेळी सरकारी दवाखान्यात गेलं त्यावेळी सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं की एन्जिओप्लास्टी करायचे, 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च आहे आणि तुम्ही ते पैसे आमच्या इथं होत नाही, तुम्ही खाजगी दवाखान्यात जा, खाजगी दवाखान्यात पैसे भरा आणि एन्जिओप्लास्टी करून घ्या. त्या महिलेच्या काळजात चर झालं. 1,00,000-1.5 लाख रुपये रोज मजुरी करणाऱ्या महिलेला कुठून मिळणार.
जितके काही ओळखी पाळखीचे होते, सावकार, शेठ, नेते, या सगळ्याकडे ती गेली, परंतु सगळीकडून तिला नकार घंटा मिळाली. पैसे तर जमा होत नाहीत, नवऱ्याचं दुखणं वाढत चाललं, मायुली अस्वस्थ होती, डोळ्यातून नेहमी अश्रूंच्या धारा वाहत होत्या. एके दिवशी असंच एका हॉटेलमध्ये मजुरी केल्यानंतर चहा पीत बसला असताना काही माणसांची चर्चा चालू होती. पेपरमध्ये एक बातमी होती, ती पेपरमध्ये बातमी एकदम मोठ्यानं वाचत होता की बारामतीमध्ये मॅरेथॉन स्पर्धा आहे आणि या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन जो प्रथम क्रमांक मिळवेल त्याला 1 लाखाचं बक्षीस आहे. त्या माऊलीच्या डोक्यात लख्खन वीज चमकली आणि तिला मनोमन निश्चय केला की जशी सत्ययुगात सावित्रीनं सत्यवानासाठी त्याग केला, तसाच त्याग आपल्याला करायचा आहे आणि माझ्या सत्यवानाला, माझ्या नवऱ्याला या मरणाच्या दाढीतून सोडवायचं आहे. ही खुणगाठ, हा निश्चय मनोमन करून तिनं ठरवलं. त्या माणसाला विचारलं किती तारखेला, कुठं, वेळ सगळं विचारून घेतलं आणि त्या तारखेला ती काष्टा घालून, ग्रामीण भागातली स्त्री होती, काष्टा घालून बिना चपलेची त्या मॅरेथॉनच्या सुरू होण्याच्या रेषेवर येऊन थांबली. सगळे लोक हसत होते तिला. त्या संयोजकांना विचारलं, बाई तू एवढी म्हातारी 55-60 वर्षाची आणि तू काय पळणार आहेस, तुझ्या पायात चप्पल नाही, इथं तर बाकीचे स्पर्धक आहेत, त्यांचे स्पोर्ट्स पॅन्ट, स्पोर्ट्स शर्ट, स्पोर्ट्स बूट, आणि तू एक म्हातारी, तुला काय पळणं होणार आहे? ते म्हणले नाही, मला पळायचं आहे. ठीक आहे. संयोजकांनी फॉर्म भरून घेतला, फॉर्मवर सही घेतली आणि मॅरेथॉनला सुरुवात झाली. जसा अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता तसं त्या बाईला त्याच्या डोळ्यासमोर फक्त तिचा नवरा होता आणि नवऱ्याचं आरोग्य. तिच्या नवऱ्याला तिला परत आणायचं होतं, मग तिच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, एकच तारा समोर आणि पायातळी अंगार. तिला ठरवलं की जीवाच्या आकांतानं पळायचं, जे होईल ते होईल, वाचेल किंवा मरेल. आणि ती जीवाताच्या आकांतानं पळाली आणि आश्चर्य, तिने ती शर्यत जिंकली. 1 लाख रुपये तिला मिळाले, तिच्या नवऱ्यासाठी इलाज केला. अशा प्रकारची ही शक्ती आहे. शक्ती ती तुमच्या सगळ्यात आहे. जागृत करा शक्ती. तुमच्यावर अत्याचार होत असतील, अन्याय होत असेल, तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे, पण तुमची मानसिकता नाही. कारण पुरुष प्रधान संस्कृतीनं तुम्हाला दाबून ठेवलेलं आहे, दाबून ठेवलेलं आहे. तुमचे विचार करण्याची कुवत आहे, ती कुवत तुमची मरून गेलेली आहे. त्याच्यामुळे ही पुरुष प्रधान संस्कृतीतून जे जोखड आहे तुमच्या मानेवर टाकलेलं, ते जोखड झुगारून टाका. आता भारतात पुरुष प्रधान संस्कृती राहिलेली नाही असं समजायचं आणि आपण सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू शकतो. पुरुषांसोबत राहून आपण काम करू शकतो. माझे भगिनी आता कंडक्टर म्हणून आता त्यांचा सत्कार केला आपण ST मध्ये, ती सुद्धा काम करू शकते. काही ड्रायव्हर आहेत, काही आता ट्रक चालवतात, काही बरेच सरकारी खात्यामध्ये तर बरंच आहेत, परंतु श्रमाची कामं सुद्धा आज महिला करत आहे. म्हणून ही शक्ती जी आहे, ही शक्ती जागृत करा.